तर आज आपल्याला पाहायचं आहे प्रोनाउन्सिएशन ऑफ लेटर ई. म्हणजे ई ह्या लेटरचे कसे कसे वेगवेगळे उच्चार होतात ते आज आपल्याला पाहायचं आहे. तर ई चा सुरुवातीला पहिला एक उच्चार होतो तो एक, दुसरा उच्चार होतो ई आणि तिसऱ्यांदा उच्चार होतो ई. आता ए चा कसा उच्चार होतो तर हे पहा, बी ई डी बेड. बेड हा शब्द पाहिला तुम्ही तर बेडचा उच्चार होतो बे अधिक ए अधिक ड, म्हणजे हा उच्चार झाला बेड. काय झाला उच्चार? बेड. नंतर दुसरा उच्चार होतो एग, नंतर हा उच्चार होतो एग. मग एग चा कसा उच्चार होणार? ए आणि अधिक ग एग. एग हा उच्चार होतो. त्यानंतर तिसरा उच्चार होतो टेन. बघा, ट अधिक ए अधिक न, काय होणार? टेन. टेन झाला. नंतर अशाच प्रकारे उच्चार होतो पी ई एन पेन. पेनचं कसं होणार मग? प अधिक ए अधिक न पेन. काय होईल? समजले का मग कसे उच्चार होतात ते? आता आपल्याला पाहायचं आहे ई चा उच्चार कसा होतो ते. आता पहिलं होतं ही पहा, एच ई ही. ही चा कसा उच्चार होणार? ह अधिक ई ही. नंतर दुसरा उच्चार होतो एस एच ई शी. शी चा कसा उच्चार होणार? श अधिक ई शी ही शी. त्यानंतर यम ई मी. मी चा उच्चार होतो यम अधिक ई मी. नंतर उच्चार होतो वी व अधिक ई वी. असे वेगवेगळे या ई चेच ई नुसार असे उच्चार होतात. ही शी मी आणि वी. आणि ए चे उच्चार होतात बेड एग टेन आणि पेन. त्यानंतर आपल्याला उच्चार पाहायचा आहे ई चा. पहिला शब्द आहे हियर, एच ई ए आर हियर. हियर चा कसा उच्चार होणार? ह अधिक ई अधिक अ अधिक र. हियर. हियर कळलं उच्चार? हो मॅडम. त्यानंतर उच्चार होतो इयर. इयर चा कसा होणार पहा, ई अधिक अ अधिक र इयर. समजायला तुम्हाला सगळ्यांना? हो मॅडम. नंतर उच्चार होतो इव्हेंट. इव्हेंट चा पहा कसा उच्चार होणार? ई अधिक व अधिक ई अधिक इव्हेंट. काय उच्चार होईल? इव्हेंट. मग अशा प्रकारे तुम्हाला समजलं का? हो.